यूजरकडून आधी एक नंबर ॲक्सेप्ट करावा लागेल. हेडर फाईल इन्क्लूड करूयात. मेन लिहिलं तरी चालेल, इंट मेन लिहिलं तरी चालेल, वॉइड मेन लिहिलं तरी चालेल. प्रिंट एफ, इथे आपण आधी यूजरला मेसेज टाकणार. एंटर नंबर. स्कॅन एफ. %d यूजरकडनं जो नंबर घेणार आहे तो इंटिजरमध्ये असणार आहे, म्हणून %d %n. मग आता पुढे हा n जो आहे व्हेरिएबल मी तो डिक्लेअर केला. आणि आता आपल्याला एक आय म्हणून पण एक व्हेरिएबल घेते. आय हाच व्हेरिएबल घेतला पाहिजे असं काही नाही. तुम्ही ह्या आय व्हेरिएबलच्या ऐवजी कुठलीही व्हेरिएबलची नावं घेतली तरी देखील चालणार आहे. तर इथे आपण लूप यूज करतो आहे. तर लूपमध्ये आपल्या 3 स्टेटमेंट असणार आहेत. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि लूप एक्सप्रेशन. आता इनिशियलायझेशन म्हणजे काय, कुठून सुरू करायचं आहे. आत्ताच आपण इथे बघितलं तर आपल्याला स्टार्ट कुठून करायचं आहे, तर 1 पासून स्टार्ट करायचं आहे. म्हणजे आय कशाला सेट करणार, 1ला. कधीपर्यंत, n पर्यंत. म्हणजे इथे आयला व्हॅल्यू असाइन करणार आपण 1. आय इज लेस दॅन इक्वल टू n. म्हणजे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत जोपर्यंत n एवढी होत नाही, त्या नंबर एवढी होत नाही तोपर्यंत करतच राहायची ही प्रोसेस. आता इथे मात्र प्रिंट करताना काय प्रिंट करायचं, जसं आपण मगाशी डिरेक्टली मेसेज प्रिंट केला NR क्लासेस, पण इथे प्रिंट काय करायचं आहे 1 2 3 4. म्हणजे आता तुम्ही नीट बघितलं तर 1 2 3 4 हे जे नंबर आहेत हे चेंज होणारे नंबर कशामध्ये स्टोअर केलेत बरं आपण, nमध्ये स्टोअर केला आहे का आयमध्ये. तर आयमध्ये स्टोअर होते बघा. आयमध्ये एकदा 1 नंतर तो 2 होणार, 2 नंतर तो 3 होणार, 3 नंतर तो 4 होणार. म्हणजे इथे प्रिंट करताना n व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे का आय, तर इथे आपण प्रिंट करताना व्हेरिएबल प्रिंट करणार आहे आय, कारण की त्याच्यामधलीच व्हॅल्यू तुमची प्रत्येक वेळेस जी आहे ती चेंज होत चालली आहे. आय व्हेरिएबल प्रिंट केला आणि त्याच्यानंतर एकदा 1 प्रिंट झाल्यानंतर कुठली व्हॅल्यू पाहिजे 2. म्हणजे आयची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट कितीनी झाली पाहिजे 1नी, म्हणून मी त्या I++ यूज केलेला आहे. हा आपण कंप्लीट कोड लिहिला आहे. कंपाईल करते कोड, आधी सेव्ह करते. कंपाईल झाला आहे, रन. नंबर देते मी इथे 4. तर बघा 1 2 3 4 आउटपुट प्रोड्यूस झालं आहे. परत एकदा इथे मी नंबर देते 8. तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि जो मी नंबर देईल तिथपर्यंत हे आउटपुट तुमचं येत राहणार आहे. मी नंबर दिला इथे 100. तर बघा तुमच्या इथे 1 to 100 1 पासून नंबर प्रोड्यूस झालेत, कधीपर्यंत 100 पर्यंत सगळे नंबर जे आहेत हे तुमचे काय झालेले आहेत इथे प्रोड्यूस झालेले आहेत.